नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं 5वं प्रकरण शैक्षणिक वाटचाल या संदर्भामध्ये अभ्यास करतोय। पहा, मागच्या तासिकेला आपण स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचाल, मग ती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं झाली त्या संदर्भात माहिती पाहिली। मग ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असेल, DPEP सारखा कार्यक्रम असेल किंवा विद्यापीठ अनुदान आयोग असेल, कोठारी आयोग असेल, मुदलियार आयोग असेल किंवा दिल्ली या ठिकाणी 1 सप्टेंबर 1961 रोजी स्थापन करण्यात आलेला NCERT ही परिषद किंवा संस्था असेल, त्या अनुषंगाने आपण आपल्या स्वतंत्र भारताची शैक्षणिक वाटचाल अभ्यासलेली आहे। तर आजच्या तासिकेला आपण साधारणपणे MSCERT या संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक वाटचाल कशा पद्धतीनं झाली, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मार्फत शैक्षणिक वाटचाल कशा पद्धतीनं झाली, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 1986 ला आखलं गेलं त्याचं स्वरूप काय होतं, ते कशासाठी आखलं गेलं, शिक्षणामध्ये उपग्रहाचा वापर कशा पद्धतीनं आमच्याकडं करण्याला सुरुवात झाली, ती कुणी केली, त्यासाठी कुणाचं सहकार्य आम्हाला मिळालं, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ कशासाठी स्थापन करण्यात आलं, त्याच्या मार्फत कोणाच्या शिक्षणाची सोय झाली आणि भारतातल्या विविध संशोधन संस्था, विविध विषयांच्या अनुषंगाने संशोधन करणाऱ्या संस्था, त्यात विज्ञान आणि गणित या 2 विषयाच्या संदर्भामध्ये क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या संस्थांविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद। पहा, मागच्या तासिकेला आपण NCERT या संस्थेविषयी माहिती पाहिली, NCERTचं कार्य पण अभ्यासलेलं आहे। त्याच धर्तीवर, त्याच प्रकाराने N फॉर नॅशनल ती राष्ट्रीय होती, इथं MSCERT ही संस्था स्थापन केली। कुठं? महाराष्ट्रात। M फॉर महाराष्ट्र, S फॉर स्टेट, C फॉर काउन्सिल परिषद, E फॉर एज्युकेशनल, R फॉर रिसर्च, T फॉर ट्रेनिंग। अर्थातच मराठीत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना महाराष्ट्रात कधी करण्यात आली? 1964 मध्ये करण्यात आली। 1964 मध्ये कुठं करण्यात आली? या MSCERT या संस्थेची स्थापना पुणे या ठिकाणी करण्यात आली। कधी करण्यात आली? 1964 मध्ये। आणि कुठं करण्यात आली? पुणे या ठिकाणी। कशासाठी करण्यात आली? कोणता हेतू उद्दिष्ट समोर ठेवून, कोणतं ध्येय पूर्ण करण्यासाठी? विशेषतः प्राथमिक शिक्षणाचा महाराष्ट्रातला दर्जा सुधारण्यासाठी, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणा याच्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली, या परिषदेची स्थापना करण्यात आली। दुसरं, शिक्षकांचं सेवांतर्गत प्रशिक्षण व्हावं, जे शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांना वेळोवेळी प्रशिक्षित करण्याची गरज असते। अभ्यासक्रम बदलतो, पुस्तकं बदलतात, मूल्यमापन तंत्र बदलतं, अशा वेळी त्या संदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण देणं, त्याची ओळख करून देणं, जास्तीचं ज्ञान देणं, त्यांना अध्यापनासाठी सहकार्य करणं, या दृष्टिकोनातून शिक्षकांचं सेवांतर्गत, सेवा करीत असताना, शिक्षक म्हणून ते सेवा करीत असताना, शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण या MSCERTच्या मार्फत केलं जातं। त्यानंतर वेळोवेळी अभ्यासक्रम बदलतो, अध्यापनाचं तंत्रही बदलतं। या संदर्भात पण प्रशिक्षण देणं आवश्यक असतं। मूल्यमापन तंत्र म्हणजे परीक्षांचं स्वरूप बदलतं, त्या संदर्भात सुद्धा शिक्षकांचं प्रशिक्षण झालं पाहिजे। त्याचसोबत 10वी 12वी झाल्यानंतर आपण कुठल्या प्रकारचा व्यवसाय निवडावा हा खूप मोठा यक्ष प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो आणि तेवढाच तो त्यांच्या पालकांसमोर सुद्धा असतो की याच्या भावी आयुष्यामध्ये कुठला व्यवसाय करावा। आपल्याला आवडणारा व्यवसाय जर आपण करू लागलो
तरच त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे यशस्वी होऊ शकतो, बरोबर आहे. पण 10वी 12वी झाल्यानंतर या दृष्टिकोनातून खूप संभ्रम असतो, बरोबर आहे, की कुठला आपण व्यवसाय निवडावा हे कळत नाही किंवा कळायला खूपच कठीण जातं. आणि एकदा निवड चुकली की चुकलं, बरोबर आहे. म्हणून खूप सजगता यावेळी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये असते. आणि खूपच चिंता पण असते की कुठला बरं याला अभ्यासक्रम द्यावा. मग कोणाला वाटतं आपण शिक्षक व्हावं, कोणाला वाटतं आपण संशोधक व्हावं, कोणाला वाटतं आपण डॉक्टर व्हावं, कोणाला वाटतं इंजिनियर व्हावं, विविध क्षेत्रामध्ये कोणाला वाटतं आपण संरक्षण क्षेत्रामध्ये जावं, देशाच्या सरहद्दीचं सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारावी. वेगवेगळ्या सेवा आणि वेगवेगळ्या अनुषंगाने हे प्रशिक्षण घ्यावं, शिकावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण काय शिकावं हे कधी कधी कळत नाही. त्या दृष्टिकोनातून ही अडचण दूर व्हावी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची, त्यांना मार्गदर्शन व्हावं व्यवसाय निवडीचं, त्यासाठी सुद्धा MSCERT सारखी संस्था मदत करीत असते, ही परिषद मदत करीत असते. म्हणजे काय चौथा मुद्दा आपल्याला काय घेता येईल MSCERTचा, त्याची स्थापना कशासाठी करण्यात आली, 10वी आणि 12वी व्यावसायिक निवडीच्या संदर्भात मार्गदर्शन. अशा पद्धतीने आणखी खूप मार्गदर्शक असं शिक्षणाच्या अनुषंगाने काम हे परिषद करीत असते. या MSCERT महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, याच परिषदेचं दुसरं नाव आहे विद्या प्राधिकरण. म्हणजे याच परिषदेला विद्या प्राधिकरण म्हणूनही ओळखलं जातं. आणि शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि शिक्षण प्रक्रियेशी जो जो घटक जोडला गेलेला आहे त्यांची सोय व्हावी, त्यांना मार्गदर्शन मिळावं, त्यांना सहकार्य व्हावं या परिषदेच्या संस्थेच्या मार्फत, या दृष्टिकोनातून एक मासिक काढलं जातं या विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून. त्याचं नाव आहे शिक्षण, जीवन शिक्षण. हे मासिक कोणाच्या मार्फत प्रकाशित केलं जातं, जीवन शिक्षण हे मासिक MSCERT. तर अशा पद्धतीने आपल्याला MSCERT वरती 2 गुणांसाठी टिपा लिहा हा जर प्रश्न विचारला तर 4-5 मुद्द्यांमध्ये त्याची माहिती आपल्याला लिहिता आली पाहिजे. स्थापना कधी झाली, 1964. कुठं झाली, पुण्याला. त्याचं दुसरं नाव काय, विद्या प्राधिकरण. विद्या प्राधिकरणामार्फत कोणतं मासिक, ही सगळ्याच शिक्षणाच्या घटकांची सोय व्हावी म्हणून काढलं जातं, प्रकाशित केलं जातं जीवन शिक्षण. आणि ही 4 साधारणपणे आपल्या पुस्तकात दिलेली उद्दिष्ट. यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ याची पण स्थापना महाराष्ट्र राज्य सरकारनं केलेली आपल्याला दिसून येते. कशासाठी झाली पहा, त्याच्या शीर्षकातच त्याचं कार्य कळतं, ध्येय कळतं, उद्दिष्ट कळतं. शीर्षकच काय आहे, त्या संस्थेचं नावच काय आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. अर्थातच त्यालाही एक छोटंसं नाव प्राप्त आहे आणि तेच जास्त प्रसिद्ध आहे, सगळ्यांच्या ओळखीचं नाव आहे, ते म्हणजे बालभारती. याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. तर बालभारती किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे याची स्थापना अर्थातच कुठं झाली, स्थापना झाली पुण्यात. कधी झाली, 27 जानेवारी 1967 मध्ये या बालभारतीची स्थापना झाली. कशासाठी करण्यात आली, अर्थातच पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी, पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणं आणि अभ्यासक्रमाचं संशोधन करणं. अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पाठ्यपुस्तकाची निर्मिती आणि अभ्यासक्रमाचं संशोधन. कारण बदलत्या काळानुसार, गरजेनुसार अभ्यासक्रमातही बदल करावे लागतात, प्रकरणात बदल करावे लागतात. विषयांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांपर्यंत जी माहिती आपल्याला पोहोचवायची आहे ती त्या समाजाला किती गरजेची आहे ते समोर ठेवून, ते लक्षात घेऊन ती माहिती प्रकरणाच्या
पाठ्यघटकांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी लागते. म्हणून वेळोवेळी अभ्यासक्रमाचं सुद्धा काय करावं लागतं, संशोधन करावं लागतं. म्हणून पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमाचं संशोधन, समाजाला काय हवं आहे, राष्ट्रासाठी काय देणं शिक्षणाच्या माध्यमातून गरजेचं आहे याचा विचार करावा लागतो. म्हणून पुण्याला 27 जानेवारी 1967 मध्ये या बालभारतीची स्थापना करण्यात आली. मग बालभारतीची जी पुस्तकं आहेत ती साधारणपणे 8 भाषांमधून काढली जातात, त्यांची छपाई केली जाते. ते म्हणजे मराठी मुख्य, त्यानंतर हिंदी राष्ट्रभाषा, ही राज्यभाषा, ही राष्ट्रभाषा, आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी, उर्दू, गुजराती, सिंधी, कन्नड आणि तेलुगू अशा 8 भाषांमधून पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. विद्यार्थ्यांसाठी खास ते प्राथमिक गटातल्या विद्यार्थ्यांसाठी किशोर नावाचं अत्यंत माहिती देणारं असं मासिक या बालभारतीच्या मार्फत काढलं जातं. किशोर नावाचं मासिक प्रकाशित केलं जातं. विद्यार्थ्यांच्या खूप आवडीचं आहे. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या कथा, केलेल्या कविता किंवा अनेक इतर अशा काही गोष्टी त्या किशोर या मासिकामध्ये छापून येतात आणि काही प्रेरक प्रसंग पण त्यामध्ये दिलेले असतात, प्रेरक गोष्टी पण त्यात दिलेल्या असतात ज्याच्यातून आपल्याला बोध घेता येतो. असं विद्यार्थ्यांसाठीचं किशोर नावाचं विद्यार्थ्यांमध्ये खूपच प्रिय असलेलं असं मासिक सुद्धा या बालभारतीच्या माध्यमातून प्रकाशित केलं जातं. हेतू हाच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षणाकडे आकर्षित झाले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रत्येक घटक राज्य आणि केंद्र सरकार सुद्धा प्रयत्न करताना आपल्याला दिसतं. त्याच्या पुढे बघूया आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. त्याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी आपल्याला टिपा लिहा हा प्रश्न विचारला जातो. जे धोरण संबंध राष्ट्रासाठी लागू करण्यात आलं. वेळोवेळी धोरणांमध्ये सरकारला बदल करावा लागतो काळानुरूप, परिस्थितीनुसार, गरजेनुसार आणि त्या दृष्टिकोनातून 1986 मध्ये संबंध राष्ट्रासाठी म्हणून एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं. कशासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं? विशेषतः आपल्या देशातला काळाची गरज, समाजाची गरज या दृष्टिकोनातून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा या दृष्टिकोनातून त्यात आमूलाग्र असा गरजेनुसार, आवश्यकतेनुसार बदल करण्यात यावा, सुधारणा करण्यात यावी या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 हे आखण्यात आलं. 1986 मध्ये ते आखण्यात आलं म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 असं संबोधलं जातं. तर पहिलं उद्दिष्ट काय होतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये नव्याने आखण्याचं? तर देशातला प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण यांचा दर्जा सुधारणं, यांच्यात आमूलाग्र असा बदल घडवून आणणं, सुधारणा करणं हा पहिला हेतू. दुसरा हेतू संपूर्ण राष्ट्रासाठी एकच अभ्यासक्रम निर्धारित करणं. कोणत्याही राज्यातला विद्यार्थी एखादा विशिष्ट कोर्स करीत असेल तर त्यांच्यासाठी अभ्यासक्रम हा सारखाच. तिसरं, सगळ्याच स्तरातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध करून देणं. अगदी ईशान्य भारतातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि महाराष्ट्रासारख्या, तमिळनाडूसारख्या, पंजाबसारख्या, गुजरातसारख्या प्रगत अशा राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा, म्हणजे सगळ्यांनाच, असे तो हिमाचल जो म्हणून भारतात राहतो त्या प्रत्येकाला शैक्षणिक संधी प्राप्त झाल्याच पाहिजेत या दृष्टिकोनातून हे धोरण आखलं गेलं. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची
संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून सारखीच संधी यासाठी प्रयत्न या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केले गेले। त्याचसोबत अभ्यासक्रमामध्ये घटक राज्यांना लवचिकता सुद्धा ठेवण्याची संधी प्राप्त करून दिली, कारण प्रत्येक घटक राज्य हे वैशिष्ट्यपूर्ण असं आहे। आपल्याकडे भाषावर प्रांत रचना आहे, तिथला इतिहास वेगळा असतो, तिथली भौगोलिक वैशिष्ट्ये वेगळी असतात, सांस्कृतिक वैशिष्ट्ये वेगळी असतात, संस्कृती वेगळी असते थोड्याफार फरकाने। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल, त्यांची संस्कृती याला अनुसरून पाठ्य घटक प्रकरण हे निर्धारित करण्याचं स्वातंत्र्य त्या त्या घटक राज्याच्या शिक्षण मंडळाला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देऊ केलं। ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक अभ्यासक्रमात यांचा कसा समावेश करावा त्याचं स्वातंत्र्य दिलं, म्हणजे थोडीशी लवचिकता धारण केली। संपूर्ण राष्ट्रासाठी एकच अभ्यासक्रम, एकच धडा सगळ्यांसाठी, अगदी पूर्ण सगळ्या भारतातल्या सगळ्या घटक राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी असं नाही, त्यात थोडीशी लवचिकता, त्यात स्वातंत्र्य, त्यात थोडासा वाव देण्यात आला। समजा बैलपोळ्यासारखा सण आहे किंवा वेळामोसेसारखा सण आहे, आता हा बैलपोळ्यासारखा सण किंवा वेळामोसेसारखा सण हा फक्त महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो, तो इतर राज्यांमध्ये साजरा केला जात नसेल तर महाराष्ट्रातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अशा प्रकारचा बैलपोळा किंवा वेळामोसेसारख्या सणाच्या संदर्भात त्या अनुषंगाने एखादं प्रकरण महाराष्ट्र सरकार टाकू शकतं, बरोबर आहे। ते स्वातंत्र्य देऊ केलं, म्हणजे त्या ठिकाणचा इतिहास, संस्कृती आणि भौगोलिक वैशिष्ट्य यांना महत्त्व प्रदान करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार। यानुसार 1988 मध्ये प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम तयार केला। अंमलबजावणीला सुरुवात झाली 1988 पासून, धोरण आखलं 86 पासून आणि अंमलबजावणी प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात 1988 पासून प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम। त्याच्याही पुढे जाऊन प्राथमिक शिक्षणामध्ये जास्तीत जास्त बदल घडून आणण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी म्हणून क्षमताधिष्ठित प्राथमिक 1995 मध्ये क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम लागू केला गेला। कधीपासून? 1995 पासून। आणि या कामाची जबाबदारी क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम कसा असावा जेणेकरून प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांच्या अनेकानेक क्षमता, लेखन क्षमता, वाचन क्षमता, भाषण क्षमता, अभिव्यक्ती क्षमता या त्यांच्या क्षमतांचा विकास होईल, त्यावर विचार करण्यासाठी जी समिती नेमली त्या समितीचे अध्यक्ष होते, त्या समितीचं नेतृत्व करीत होते ते म्हणजे आर.एच. दवे। आर.एच. दवे यांच्या नेतृत्वाखाली समिती आखली गेली आणि 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित, भाषा, परिसर अभ्यास यांसारख्या विषयांच्या माध्यमातून त्यांच्या क्षमता त्या त्या इयत्तेनुसार, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी या इयत्तेनुसार त्यांच्या कोणत्या क्षमता या जास्तीत जास्त विकसित व्हायला हव्यात त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची निवड करण्यात आली, प्रकरणांची निवड करण्यात आली आणि जास्तीत जास्त शिक्षण प्रक्रियेचा विकास करण्याचे प्रयत्न या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केलेले आपल्याला दिसून येतात। याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी आपल्याला टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढे बघूया आपण उपग्रहाचा शिक्षण प्रक्रियेमध्ये वापर कशा पद्धतीने करण्यात आला। पहा, मागच्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेला आहे 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला कृत्रिम उपग्रह भारतानं अवकाशामध्ये पाठवला। आता या उपग्रहाच्या माध्यमातून
शिक्षण प्रक्रिया जास्तीत जास्त सुलभ आणि तिचं सार्वत्रिकीकरण करता येईल का या दृष्टिकोनातून विचार सुरू झाला आणि इस्रोचे एक प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होते एकनाथ चिटणीस. यांनी या दृष्टिकोनातून खूप मदत केली. अहमदाबाद या ठिकाणी भारत सरकारने साईट नावाचं, कुठं गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी उपग्रह केंद्र. कसं उपग्रह केंद्र? शिक्षणाच्या संदर्भात काही आपल्याला योजना आखतील का? शिक्षणाच्या संदर्भात उपग्रहाचा आपण वापर करू शकू का याच्यावरती संशोधन करण्यासाठी, त्या दृष्टिकोनातून योजना आखण्यासाठी, तिची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून भारत सरकारनं गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी साईट नावाचं एक केंद्र निर्माण केलं, ज्याद्वारे उपग्रह शिक्षण प्रणालीला सुरुवात झाली. आणि दर्जेदार असं शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोचायला त्यामुळं मदत झाली. आणि यात आपल्याला सहकार्य केलं ते अमेरिकेने. म्हणजे हा जो साईट नावाचा उपग्रहाच्या द्वारे शिक्षण देण्यासाठीचा जो एक त्या ठिकाणी केंद्र निर्माण केलं गेलं होतं, ते केंद्र निर्माण करणं आणि प्रत्यक्ष उपग्रहाच्या माध्यमातून शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सर्वस्वी सहकार्य केलं ते अमेरिकेसारख्या देशाने. यानंतर आपण बघूया इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना, ज्याला IGNOU असं म्हटलं जातं. IGNOU. इंदिरा गांधी, N फॉर नॅशनल, O फॉर ओपन, U फॉर युनिव्हर्सिटी. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. त्याची स्थापना कधी झाली, कशासाठी करण्यात आली, त्यात कोणाकोणाचं सहकार्य आपल्याला मिळालं, बघा. बऱ्याच जणांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आलेलं नसतं. कारण काहीही असतात, नोकरी असते, स्वतःचा व्यवसाय असतो, उद्योगही असतो, पण शिक्षण घेण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते कुठंतरी बाजूला जातं. अशा वेळी त्यांचं शिक्षण घेणं, त्यांची जी इच्छा आहे शिक्षण घेण्याची, त्यांचं जे स्वप्न आहे जे अर्धवट राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने एक कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे. पहा, ज्ञानगंगा भारतातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याला ज्याला म्हणून कोणत्याही वयामध्ये शिक्षण घेण्याची, ज्ञानवान होण्याची इच्छा आहे, त्या त्या प्रत्येकाला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मदत करायचं निश्चित केलं, ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून. झालं काय, 1970 मध्ये युनो, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, ही जी आंतरराष्ट्रीय जगप्रसिद्ध अशी संघटना आहे, त्या संघटनेनं 1970 हे जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलं. जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलं आणि भारत सरकारने विचार करायला सुरुवात केली की या जागतिक शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने आमच्या देशात सुद्धा जास्तीत जास्त शिक्षण प्रक्रियेचा विकास होण्यासाठी, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि यासाठी भारतात 5 संस्था कामाला लागल्या. कोण कोण? एक तर शिक्षण खातं, भारत सरकारचं शिक्षण खातं, त्यानंतर माहिती आणि प्रसारण खातं, समाज कल्याण खातं,
कारण शिक्षणाच्या विकासानं समाजाचं पण कल्याणच होत असतं. समाज कल्याण खातं, त्यासोबत विद्यापीठ अनुदान आयोग, जो उच्च शिक्षणासाठी म्हणून भारतामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली 1948 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता. आणि त्यासोबत युनोची शिक्षणाच्या संदर्भामध्ये कार्य करणारी एक शाखा आहे, प्रमुख संस्था आहे, ती म्हणजे युनेस्को. या पंच परमेश्वरांनी मिळून 5 आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. शिक्षण खातं, माहिती प्रसारण खातं, समाज कल्याण खातं, विद्यापीठ अनुदान आयोग आणि युनेस्को. या 5 मिळून 1974 मध्ये दिल्ली या ठिकाणी यांनी काय केलं, चर्चासत्र आयोजित केलं. या 5 संस्थांचे प्रतिनिधी दिल्ली या ठिकाणी याच्यावरती चर्चा करण्यासाठी एकत्रित आले. आणि त्या चर्चेच्या अंती असं त्यांनी ठरवलं की आपण एक समिती स्थापन करावी, ज्या समितीच्या मार्फत अशा प्रकारे एखादं मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रयत्न करूया, नाही आपण स्थापन करूया. आणि त्याचं अध्यक्षपद दिलं. 1974 मध्ये जी समिती स्थापन केली त्याचं अध्यक्षपद देण्यात आलं ते म्हणजे पी पार्थसारथी. या शिक्षण तज्ज्ञांना 1974 मध्ये समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं. आणि 1974 पासून विचार झाला आणि प्रत्यक्ष इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना दिल्ली या ठिकाणी कधी झाली, 20 सप्टेंबर 1985 मध्ये. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला. 1985 मध्ये त्यांच्या नावावरती दिल्ली या ठिकाणी IGNOU इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. आणि त्याच धर्तीवर आमच्या महाराष्ट्रामध्ये 1989 मध्ये 85 मध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची. आणि 1989 मध्ये नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. 1989 मध्ये नाशिक या ठिकाणी, महाराष्ट्रातलं नाशिक हे ठिकाण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणे जसं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना नाशिक या ठिकाणी करण्यात आली, तसंच भारतभरामध्ये आणि जगात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी म्हणून भारतीय लोक आहेत अशा एकूण 41 ठिकाणी अशा प्रकारच्या मुक्त विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्रांची सोय करण्यात आली. भारतामध्ये एकूण 58 ठिकाणी ही मुक्त विद्यापीठाची प्रशिक्षण केंद्र आहेत. तर जगात 41 ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत, जे ज्याला ज्या वयामध्ये जे शिक्षण घ्यावंसं वाटतं ते शिक्षण मिळवण्याची सोय त्या त्या ठिकाणी जवळपासच करून देण्यात आलेली आहे या राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांच्या मार्फत. आणि याच्या वयाच्या अटी शिथिल आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं आहे तर वयाची जी अट लागते ती शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे जास्त वयात सुद्धा महाविद्यालयीन शिक्षण घेता येतं, किंवा मार्कांची जी अट आहे एवढे टक्के आधी पाहिजे तरच पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळेल, ही जी अट आहे ती सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे. नेहमी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावं लागत नाही, ती पण अट शिथिल करण्यात आलेली आहे. अशा बऱ्याच अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून शिक्षण घेण्यात या अटींमुळं अडचण येऊ नये आणि शिक्षण खंडित होऊ नये, पुन्हा त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं, प्रौढांनी विशेषतः यासाठी म्हणून ही सोय करण्यात आलेली राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची. यापुढे आपण पाहणार आहोत संशोधन संस्था. पहा, भारताच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये अनेकानेक विषयाच्या संदर्भामध्ये ज्या संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. या संशोधन संस्थांमार्फत भारताची अर्थव्यवस्था सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न नेहमीच झालेला आपल्याला दिसून येतो. आजच्या तासिकेला आपण 2 विषयातल्या
दोन क्षेत्रातल्या संशोधन संस्थांचा अभ्यास करणार आहोत. एक विज्ञान आणि दुसरा आहे गणित. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी संशोधन संस्था आहे CSIR. ही विज्ञानाच्या संदर्भामध्ये काम करणारी अशी संस्था आहे. काउन्सिल ऑफ सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्च असं याचं लॉंग फॉर्म होतं. हे संक्षिप्त रूप आहे. ठीक आहे. पहा, या CSIR या स्वतंत्र भारतातल्या संशोधन संस्थेने जी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये संशोधन करणारी एक प्रमुख अशी संस्था ठरलेली आहे. तिने कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संशोधन केलं? पदार्थ विज्ञान, रंग, रसायन, औषधे, खाणकाम, अन्न प्रक्रिया उद्योग, या क्षेत्रामध्ये संशोधन केलेलं आपल्याला दिसून येतं. तर या क्षेत्रामध्ये संशोधन या संस्थेने केल्यामुळं झालं काय? या क्षेत्रातलं उत्पादन वाढलं, उद्योगधंदे वाढले, आधुनिक तंत्रज्ञान या उद्योगधंद्यांमध्ये आलं, औद्योगिक विकासाला चालना मिळाली, उद्योगधंद्यांना चालना मिळाली, गती आली. त्यामुळं आपण जे काही आधुनिक तंत्रज्ञान परदेशातून मागवत होतो त्यात आमच्याच देशामध्ये तयार व्हायला लागलं. त्यामुळं परदेशातून ज्या ज्या गोष्टींची म्हणून आम्ही आयात करीत होतो त्या आयातीमध्ये खूप कमतरता आली. त्याच्यामुळं आमचा फायदा झाला, आर्थिक फायदा. कारण आयात दुसऱ्या देशातून जर वाढली तर आमचा तोटा होतो, आमचं नुकसान होतं. बरोबर आहे. निर्यात जास्त झाली पाहिजे तर फायदा असतो. कारण निर्यात करण्यासाठी उत्पादन आमच्याकडे व्हावं लागतं आणि उत्पादन झालं की आम्हाला फायदा होत असतो. म्हणून परकीय आयात कमी झाली CSIRच्या या संशोधन कार्यामुळे या क्षेत्रातल्या, आणि आर्थिक फायदा झाला. दुसरी गोष्ट, अनेक उच्च शिक्षित असे तरुण दुसऱ्या देशामध्ये जाऊ लागलेले होते. आमच्याच प्रयोगशाळेमध्ये काम करण्यासाठी ते इथंच थांबायला लागले. आणि दुसऱ्या देशात जे गेलेले आहेत ज्यांना संशोधन कार्य करण्यामध्ये रस आहे, आवड आहे, त्यांना वाव पाहिजे, संधी पाहिजे, अशा लोकांना सुद्धा CSIR सारख्या संस्थेने प्रयोगशाळा उपलब्ध करून देऊन संधीच उपलब्ध करून दिली. आणि त्यामुळं या प्रयोगशाळांमध्ये CSIR मार्फत स्थापन करण्यात आलेल्या प्रयोगशाळांमध्ये काम करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी उच्च शिक्षित जे तरुण आहेत, भारतीय तरुण, एकतर इथंच थांबू लागले जे भारतात आहेत सध्या ते, नाहीतर परदेशातून भारतात परत येऊ लागले. म्हटल्यानंतर त्या ठिकाणी संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न माणूस करतो. त्यामुळं त्या ठिकाणी ते यायला लागले आणि थांबायला लागले आणि संशोधन पण करायला लागले या CSIRच्या मार्फत. मग या CSIR या संस्थेच्या मार्फत आणखी कोणत्या क्षेत्रामध्ये संशोधन झालं? पहा, आम्हाला निवडणूक प्रक्रिया ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालते आपल्या देशामध्ये. खूप मोठ्या प्रमाणात लोकशाही व्यवस्था आहे आणि ती टिकवून ठेवण्यासाठी, ती चांगल्या पद्धतीनं चालावी यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात वेळोवेळी. या निवडणुकांमध्ये मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे हे दाखवणारं एक प्रतीक, त्याची ओळख म्हणजे त्याच्या बोटाला लागणारी शाई. ही शाई आम्हाला दुसऱ्या देशातून मागवावी लागायची, पण CSIRनी संशोधन करून मतदानाच्या दरम्यान बोटाला लागणारी जी शाई आहे ती शाई देशातच आपण तयार करू लागलो. दुसरं, हिवताप आहे, हत्ती रोग आहे, क्षयरोग आहे, अशा रोगांच्या संदर्भात चिकित्सा असेल, औषधोपचार असतील, त्यातही संशोधन झालं आणि औषधं निर्माण झाली वेगवेगळ्या आजाराच्या अनुषंगाने. हत्ती रोग, हिवताप याचा प्रादुर्भाव आमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. लक्षावधी लोक या आजाराला बळी पडायचे.
क्षयरोग म्हणजे टीबी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरचं औषध शोधण्यामध्ये यश आलं या CSIR या संशोधन संस्थेला. पाणी शुद्धीकरण, शुद्ध पेयजल सगळ्यांना मिळालं पाहिजे ही सरकारची इच्छा होती, पण पाणी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं शुद्धीकरण करणं, त्याचं तंत्र सुद्धा अवगत करणं आवश्यक होतं. पाणी शुद्धीकरणाचं तंत्र सुद्धा CSIRनी अवगत करून घेतलं, त्यातही संशोधन केलं पाणी शुद्धीकरणाच्या तंत्रामध्ये. याच सोबत भूकंप येणार आहे याची आधी सूचना देणारं जे काही तंत्र असतं, जे काही यंत्र असतं, ते पण शोधण्यामध्ये भूकंप मापक यंत्र आणि आधी सूचना देणारे यंत्र शोधण्यात सुद्धा CSIRचा खूप मोठा वाटा आहे. भूकंपाची पूर्वसूचना देणारं यंत्र तंत्र, यासोबत DNA आणि फिंगरप्रिंट तंत्रज्ञान, आता हे DNA आणि फिंगरप्रिंट तंत्रज्ञान कशासाठी? अपराधी शोधण्यासाठी, गुन्हेगार शोधण्यासाठी, गुन्हा शोधण्यासाठी आणि न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी म्हणून. ठीक आहे, कायदा, शांतता, सुव्यवस्था, सुरक्षिततेसाठी म्हणून हे DNA आणि फिंगरप्रिंटचं तंत्रज्ञान पूर्वी आपण दुसऱ्या देशातून मागवत असू, दुसऱ्या देशाचं सहकार्य त्यासाठी घेत असू, पण या CSIRनी त्यात सुद्धा संशोधन केलं आणि याचा फायदा असा झाला की आमच्या अंदमानामध्ये जे हजारो वर्षापासून राहणारे आदिवासी आहेत, त्या आदिवासीच्या जमाती आहेत त्या साधारणपणे किती वर्षापासून त्या ठिकाणी राहतात, त्यांचे पूर्वज किती वर्षापूर्वीचे आहेत, या संदर्भात संशोधन झालं. आणि अंदमानासारख्या ठिकाणच्या या ज्या आदिवासी जमाती आहेत त्या 60,000 वर्षापूर्वीच्या आहेत, हे त्यांचा जनुकीय अभ्यास करून ठरवण्यात आलं. 60,000 वर्षापासून या जमाती त्या ठिकाणी राहतात हे ठरवण्यात आलं. त्यासोबतच पेटंट, स्वामित्व याही क्षेत्रामध्ये या CSIRनी खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. हे पेटंट आणि स्वामित्व म्हणजे काय असतं की एखादी वस्तू पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये तयार केली गेली, निर्माण केली गेली, कोणत्या देशामध्ये ती प्रथम वापरली गेली, यावरून ठरतं त्या वस्तूचे मालक कोण. जसं कडुलिंब, हळद, तांदूळ यांचं पेटंट भारताने मिळवलेलं आहे. कडुलिंबाचा आपण कीटकनाशक म्हणून वापर करतो, हळदीचा जंतुनाशक म्हणून वापर करतो, आणि हे खाद्यपदार्थ आहे, अन्नधान्य आहे तांदूळ. तर याचं पेटंट आपण मिळवलेलं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा या जगात कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करण्याचं ज्ञान कुणाला होतं? आम्हाला होतं, भारतीयांना होतं. हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. हळदीचा जंतुनाशक म्हणून वापर करण्याचं ज्ञान आम्हा भारतीयांना होतं, हे पण सिद्ध केलेलं आहे. तर तांदळाच्या शेकडो जाती या पहिल्यांदा भारतामध्येच निर्माण केल्या गेल्या, हे पण आम्ही सिद्ध केलेलं आहे. त्याच्यासाठी या CSIRनी 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये डिजिटल कोश तयार केला. कशाचा? भारतीय पारंपरिक ज्ञानाचा. परंपरागत जे ज्ञान आहे ज्याची निर्मिती भारतातच झाली, आमच्या पूर्वजांनाच ज्या गोष्टीचं ज्ञान होतं त्यानंतर प्रसार जगभर झाला, अशा गोष्टी ज्या भारतीय परंपरेमध्ये आहेत त्या 8 भाषांमध्ये जगातल्या लोकांना माहिती करून घेण्यासाठी CSIR सारख्या संशोधन संस्थेनं उपलब्ध करून दिलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर गणिताच्या क्षेत्रात सुद्धा उच्च प्रतीचं संशोधन व्हावं या दृष्टिकोनातून तामिळनाडू सारख्या घटक राज्यामध्ये, आणि तामिळनाडूतलं मद्रास हे पूर्वीचं आणि आज ज्याला आपण चेन्नई असं म्हणतो, त्या मद्रास या ठिकाणी उच्च संशोधनासाठी गणिताच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च
इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्सेस नावाची संस्था स्थापन करण्यात आली, जेणेकरून उच्च कोटीचं असं संशोधन गणिताच्या क्षेत्रामध्ये ज्यांना करायचं आहे त्यांना सगळ्या प्रकारची मदत, सगळ्या प्रकारचं सहकार्य आणि संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न भारत सरकारच्या मार्फत केले गेले. पुढच्या तासिकेला आपण आणखी काही संशोधन संस्था ज्या संगणकाच्या क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये काम करतात त्या संदर्भामध्ये माहिती पाहूया. ठीक आहे, आजच्या तासिकेला आपण इथंच थांबूया. हॅव अ नाईस डे.